अमेरिका व इराण युद्धाचा परिणाम व्यावसायिक असेल तसेच घरगुती गॅस सिलेंडरवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यात नागरिक जे आहेत गॅस मिळत नसल्याने लाकडाकडे किंवा चुलीकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आणि चुलीसाठी आवश्यक जो घटक आहे त्या घटक म्हणजे म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्यांची देखील जळगावमध्ये विक्री वाढल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। लाकडामुळे धूर होत असतो आणि धुरामुळे प्रदूषण होतं, त्यामुळे त्यावर हा आणखी चांगला पर्याय म्हणून या ठिकाणी अनेक जण जे आहेत आपल्या गवऱ्या या ठिकाणी वापरत असतात। गवऱ्यांमुळे लवकर कुठलेही अन्न जे आहे ते शिजतं आणि त्याला परत जे आहे आज देण्याची गरज पडत नाही, त्यामुळे धूरसुद्धा होत नाही आणि त्यामुळेच लवकरच जे आहे या ठिकाणी कुठलाही स्वयंपाक तयार होत असतो। आपण या ठिकाणी जर बघितलं तर दररोज या ठिकाणी गवऱ्या ज्या आहेत महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी गवऱ्या तयार केल्या जातात। गेल्या काही दिवसांपूर्वीचा विचार केला तर गवऱ्यांना मागणी नव्हती, मात्र आता गॅस सिलेंडरचा तुटवडा असेल किंवा पुरवठ्यामध्ये जी वितरण प्रणालीमध्ये जो बिघाड झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी या शेणाच्या गवऱ्यांची देखील विक्री वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण या ठिकाणचे जे या गवऱ्यांचे विक्रीचे जे मालक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमका कसा परिणाम झालेला आहे, गवऱ्यांची कशी मागणी वाढली? गवऱ्यांची मागणी आधी फक्त पित्तरपाट्याला व्हायची। पित्तरपाट्याला अमावस्याला ते आघाडी घालण्यासाठी तर आम्ही लोकांना फ्रीमध्ये देऊन टाकायचे, पैसे न घेता। आता त्यानंतर त्यांनी ते मौतीचं कोणी वारलं तेव्हा ते लोक आता गौरीत अग्निडाग द्यायला लागले, त्यामुळे गौरीची मागणी वाढली। दुसरी गोष्ट आता युद्धामुळे गॅस महाग झाला, सिलेंडर तर लोक लाकडं आणि हे घेत आहे। लाकडं कसं एक धुनी तयार होते, त्याने हानिकारक हे होती, त्याच्याकरता काही लोक गवऱ्या नेतात। गवऱ्या आधी आम्ही 10 रुपयाला द्यायचे, आता आम्हाला 20 रुपये सांगून सुद्धा 20 रुपये मिळत नाही, 10, 12, 15 रुपये देतात लोक। आमची कमीत कमी रोजची 400-500 गवरी जाते एका दिवसाला आणि त्याला मजुरी 3 लेडीज लावल्या तरी 900 रुपये जाते। त्याकरता कसं आमचं जो दुग्ध व्यवसाय हा लॉसमध्ये, पण मग आता हे शेतकऱ्याला जर दिलं तर शेतकरी कमी भावात घेतो शेणखत, त्यामुळे आम्ही उपयोग चालू केला, गवरी तापायची हे लोकांना द्यायची। किती गवऱ्या नेमक्या बनवल्या जातात, किती महिला या ठिकाणी कामाला आहे? 3 महिला कामाला आहे। किती गवऱ्या बनवल्या जातात? बनवल्या जातात ते 250-240 गौरी बनवते एक महिला, म्हणजे 700-750 गौरी तयार होते। आणि विकल्या किती जात आहे आता? विकल्याला आता हे थोडंसं युद्ध चालू झाल्यामुळे रोजची 500-400 गौरी जाते, नाही तर मग 3 ते 4.5 ते 6 इथून 200-300 गौरी जायचं होतं। किती किंमत आहे का गौरीची आता 10 रुपये देतात समोर, आपण 20 सांगतो पण ते 10 देतात। त्याच्यामुळे चांगले दिवस आले तुम्हाला आता गौऱ्यांचे? गौऱ्यांचे दिवस असे आले की आधी गौरी लोक विचारत नव्हते, आता न घेऊन जात होते मोफत आमच्याकडनं। आता आम्हाला ते मोफत द्यायला पुरत नाही आणि ते काही परिचित लोक राहतात स्वतःहून पैसे देतात, ते नाहीला ते आम्हाला घ्यावं लागतं। मोफत देणारी गौरी आता पैसे देऊन घेत आहे। आधी मोफत न्यायचे गोणीचे गोणी करतात का लोक आधीच? बुकिंग आता करता बाहेरचे, काही ज्याला जास्त पाहिजे 200-500 गौरी ते फोनवर बुकिंग करता की आम्हाला या दिवशी गौरी लागणार, आम्ही त्यांना गौरी ते शेकड्याच्या भावाने 1000 रुपये शेकडा, 1500 रुपये शेकडा अशी देतो त्यांना, क्वालिटी पाहून। त्याच्यात 3 प्रकारची गौरी राहते, 10 वाली, 20 वाली, एक 15 वाली राहते। फरक काय असतो आता 10 वाली म्हटलं म्हणजे थोडी क्वालिटी कमी राहते, लूज राहते, पतली राहते छोटी। 15 वाली मोठी राहते थोडीशी, त्याच्यावर 20 वाली जास्त मोठी राहते। हे सर्व म्हशीचं शेण, गाई म्हशीचं। आणि हे कसं हे घरी स्वयंपाकाला वापरता यायचं, हानिकारक काहीच नाही, धूर वगैरे जास्त येत नाही, काही नाही। ही 2 ते 4 दिवसात सुकली जाते आणि घरी लगेच पिट्टी, हिच्यानं धुरामुळे उलटं डास मच्छर गल्लीतले सर्व कमी होता, म्हणजे रोगराई काही नाही व्हायच्यापासून आणि स्वयंपाक पण लवकर होतो। तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर युद्धाचा एक चांगला परिणाम म्हणता येईल की लाकडांची दुसरीकडे मागणी वाढलेली असताना या ज्या म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या आहेत त्यांना देखील त्या आच्छेदन आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि ज्या गौऱ्यांना कुठलाही भाव नव्हता किंवा मोल नव्हता त्या गौऱ्या आता अक्षरशः 10 रुपये प्रमाणे एका गौरीची या ठिकाणी विक्री केली जाते आहे आणि हजारो रुपयांचे विक्री या ठिकाणी गौऱ्यांची रोज होते आहे। 750 गौऱ्या या ठिकाणी केल्या जातात, त्यापैकी दररोज 500 गौऱ्यांची या ठिकाणी विक्री केली जाते आहे। आणि व्यावसायिक असेल किंवा घरगुती सिलेंडरवर मोठा परिणाम झाल्यामुळे काही छोट्या हॉटेल उद्योजक असतील किंवा घरगुती ग्राहक असतील ते लाकडांकडे वळल्याबरोबरच आता गौऱ्यांकडे देखील वळलेले आहे। त्यामुळे जळगाव शहरामध्ये आता म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांची देखील मागणी वाढल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव